एव्हाना काही कोटीची पुस्तक विक्री झाली आहे आणि पैशापेक्षाही लोकांचा प्रतिसाद मोठा आहे. अन्य ठिकाणच्या नॅशनल बुक ट्रस्टच्या पुस्तक प्रदर्शनापेक्षा इथलं वेगळेपण काय तर 4 जागतिक विश्वविक्रम हे केले गेले. ग्रीनिच बुकचे याच्या आधीचे रेकॉर्ड मोडले गेले. हे यातलं वैशिष्ट्य आहे. दिवसभर कार्यक्रम, पुस्तक प्रकाशन, पुस्तकावर चर्चा, पुस्तक कसं वाचवायचं मार्गदर्शन, संध्याकाळी अतिशय उंचीचे चांगले सांस्कृतिक कार्यक्रम, असा एक भरगच्च फूड महोत्सव, असाच भरगच्च कार्यक्रम या ठिकाणी आहे. आणि त्यामुळेच आतापर्यंत अधिवेशन सुरू असतानाही सुधीर मुनगंटीवारजी येऊन गेले. माननीय देवेंद्रजी आणि माननीय एकनाथजी राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि माननीय अजितदादा पवार हे उरलेल्या 2-3 दिवसात प्रामुख्याने 24ला संपणार आहे त्या दिवशी येतील. चला आता काय दुसरा एक विषय असा होता की भाजपच्या पुण्यातल्या आमदारांचं रिपोर्ट कार्ड मागवले वरिष्ठ आणि त्यावरच आता उमेदवारी दिली जाणार आहे भाजपकडून, असंही एक आहे. भारतीय जनता पार्टीमध्ये अगदी ग्रामपंचायत सदस्य, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवक, नगरपालिकेचा नगरसेवक, महानगरपालिकेचा आमदार, खासदार या सगळ्यांचाच अशा प्रकारचा परफॉर्मन्स पार्टी चेक करत असते. कारण पार्टीचा हा आग्रह आहे की अन्य पक्षाप्रमाणे निवडणुकीपुरतं लोकांची कामं असं न होता पूर्ण आपली टर्म ही लोकांना समाधान देणारी झाली पाहिजेत. आणि त्यामुळे नॉट ओन्ली पुणे, सगळ्या स्तरावर, सगळ्या शहरांचा, सगळ्या जिल्ह्यांचा अशा प्रकारचा परफॉर्मन्स रिपोर्ट कार्ड, त्यांचा कामगिरीचा रिपोर्ट हा घेतला जातो. अजितदादा यामध्ये सहभागी झाल्यामुळे हे रिपोर्ट कार्ड मागवले जातात का? कारण यामुळे कुणाच्या आमदारकीवर म्हणजे त्यांना घरची वाट जाऊ शकते का? मला तुम्हाला असे प्रश्न कसे सुचतात याबद्दल बक्षीस दिलं पाहिजे. माझ्या गाडीमध्ये एक चांगलं पुस्तक आहे ते मी देतो, काही विषय नाही. दादा कोरोना व्हेरियंट असं म्हटले की जे 141 खासदारांचं जे निलंबन केलं त्या निलंबनाचे पडसाद जे आहेत ते लोकसभेला दिसतील, त्यामुळे हे हुकुमशाही पद्धतीने सगळी वाटचाल. आशावाद हा माणसाला दिलेला एक नैसर्गिक गुण आहे. कुठल्याही विषयाची आशा बाळगायची असते. असं होईल, तसं होईल, बघतच राहा. तो प्रत्येक माणसाला दिलेला एक नैसर्गिक गुण आहे. तो पवारांमध्ये पण आहे. 24ला मराठा आरक्षणाची डेडलाईन संपली, त्या पार्श्वभूमीवर आता अधिवेशन पण संपलंय. काय झालंय नेमक्या मराठा आरक्षणाच्या बाबतीत? मला असं वाटतं की मनोज जरांगे पाटील आणि सरकार यांचा संवाद अतिशय उत्तम सुरू आहे. त्यांनी ज्या ज्या मागण्या मांडल्या त्या मागण्या बहुतांश पूर्ण होत चालल्यात. मुळात त्यांच्या आंदोलनाची सुरुवात, कारण मी तर 14 ते 19 सुद्धा मराठा आरक्षण व सुविधा ह्या उपसमितीचा, मंत्रिमंडळ उपसमितीचा अध्यक्ष राहिलो आहे. तर त्यांची सुरुवात मुळात जी झाली काही महिन्यांपूर्वी, एखाद वर्षापूर्वी, काही वर्षांपूर्वी, ती त्यांना कुणबी सर्टिफिकेट मिळत नव्हतं त्यातून झाली. त्यांचं पहिलं उपोषण मला आठवतं की मला वारंवार चक्र म्हणून कुणबी सर्टिफिकेट मिळत नाही. तिथून आलं की ज्यांच्या नोंदी आहेत त्यांना कुणबी सर्टिफिकेट मिळावं. तिथून आलं की सरसकट मराठ्यांना कुणबी करा, असे तो प्रवास आहे. पण त्यांची मूळ मागणी जी आहे की नोंदी ज्यांच्या आहेत त्यांना कुणबी सर्टिफिकेट मिळत नाही. तर ते त्यांचं म्हणणं जे आहे त्यात त्यांना खूप समाधान मिळालं आहे असं माझं मत आहे. ते वारंवार ते समाधान व्यक्त करत आहेत की काही लाख नोंदी सापडल्या. आता त्याच्यावर असं आर्ग्युमेंट केलं जातं मग ह्या नोंदी लपवून ठेवण्याचा काही मुद्दाच नाही ना. साधारणतः अशा प्रकारची सर्टिफिकेट्स हे आपण जेव्हा डिमांड करतो त्यावेळेला त्याचं संशोधन सुरू होतं इंडिव्हिज्युअलसाठी. आता समाज म्हणून सरकारने निवृत्त न्यायाधीशांची समिती नेमल्यानंतर काही कोट, म्हणजे मला चुकीच्या आकडे कोट करण्याची सवय नसल्यामुळे काही कोट एवढंच म्हणतो, पण बहुधा हे 1 कोट 2 कोट याच्यापेक्षा जास्त नोंदी वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये जाऊन आणि आता हैदराबादला जाऊन या निवृत्त न्यायाधीश शिंदेनी तपासल्यामुळे आता बऱ्याच जणांना कुणबी सर्टिफिकेट मिळेल. यात मनोज जरांगे पाटील हे समाधानी आहेत की बाबा माझ्या आग्रहामुळे, माझ्या उपोषणामुळे, माझ्या रेट्यामुळे हे झालं. आता मुद्दा राहतो की ज्यांच्या कुणबी नोंदी सापडणार नाही त्यांचं काय. तर त्यांना माननीय देवेंद्रजींनी मुख्यमंत्री असताना SCBC नावाने आरक्षण दिलं होतं, ते टिकलं नाही. आणि त्यामुळे पुन्हा एकदा तोच एक्सरसाइज करायला लागेल. कारण ज्यांच्या नोंदी नाही त्यांना आरक्षण देण्याचा तोच एक मार्ग आहे की मराठा मागास आहे सिद्ध करणं. मराठा मागास आहे हे सुप्रीम कोर्टाने का मानलं नाही याचा अभ्यास करून सिद्ध करणं, याचा अभ्यास करून एक्सरसाइज करणं आणि पुन्हा एकदा कायदा करणं.
घटनेची प्रोसिजर तीच आहे आणि भारतासारख्या एवढ्या मोठ्या लोकशाही देशामध्ये मला वाटतं म्हणून काही विषय संपत नाही, तर तो कायद्यात बसतो की नाही. त्याप्रमाणे आता निवृत्त न्यायाधीश शुक्रे यांची हे मागास आयोगाचे अध्यक्ष झाले. पहिली बैठकही त्यांची नागपूरला झाली आणि 3 मोठ्या एजन्सी अपॉइंट झाल्या. कारण सुप्रीम कोर्टाने हाही मुद्दा उपस्थित केला की तुम्ही सर्वे क्वांटिटी म्हणून जास्त नाही केला आणि सर्वे लोकल एजन्सीच्या माध्यमातून केला. म्हणून टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स, गोखले रिसर्च इन्स्टिट्यूट आणि केंद्र सरकारची लोकसंख्या या विषयाची एक कमिटी आहे की जी लोकसंख्या या विषयाचे खूप सर्वे करत असते. असं तिघांना काम दिलं, तिघांनी ऍक्सेप्ट केलं. सगळी महसूल यंत्रणा लावणार आहोत. म्हणजे एखाद्या वेळेला एक 3 दिवसाचा असा कॅम्पेन होईल ज्यात महसूल यंत्रणेने काहीच करायचं नाही, फक्त एवढंच करायचं. त्याचं फॉर्मॅट तयार झाला की कशाच्या आधारे आपण मागासलेपण सिद्ध करणार आहोत. आणि त्यामुळे जर महसूलची यंत्रणा लावली, जी प्रत्येक गावामध्ये किमान तलाठी असतो, ग्रामसेवक असतो, एका छोट्या गावातील 16 गव्हर्नमेंटची माणसं असतात. प्राथमिक शिक्षक असतो, MSCBला माणूस असतो, ग्रामसेवक असतो, आशा वर्कर असते, अंगणवाडी सेविका असते. त्यामुळे लिटरली एका दिवसात हा सर्वे पूर्ण होईल. पण घाई करण्याचं कारण नाही. ही सगळी महसूल यंत्रणा वापरून सर्वे होऊन मग ह्या 3 मोठ्या इन्स्टिट्यूट, टीस, गोखले आणि केंद्र सरकारची पॉप्युलेशन विषयातली सर्वे एजन्सी, त्याचं विश्लेषण करून सरकारला त्यांनी सूचना करायची असते की मराठा समाज मागास आणि आरक्षण दिलं पाहिजे. वेगळं अधिवेशन घेऊन, स्पेशल अधिवेशन घेऊन हा एकदा एक्झरसाइज पूर्ण झाल्यानंतर पुन्हा एकदा ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या नाहीत त्या मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी कायदा केला जाईल. तो कायदा करताना आतापर्यंत कायदा टिकला नाही, त्याची कारणं लक्षात घेऊन काम केलं जाईल. प्रमाणपत्र आणि न्यायमूर्ती शिंदे यांच्यावर याआधीच छगन भुजबळ यांनी शिंदे समिती बरखास्त करायची मागणी केली होती. थोड्या मोठ्या प्रमाणात कशा पद्धतीने कुणबी प्रमाणपत्र सापडतात असं देखील भुजबळ म्हणाले. कुणबी नोंदींचा कायदा जो आहे तो 67 आहे. तो काही माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेने नव्याने केला नाही. त्यानंतर त्याच्यामध्ये काही करेक्शन 2004 साली झाल्या, 2012 साली झाल्या. त्या तिन्ही वेळेला 67, 4 आणि 12 वेळेला एकनाथ शिंदे पुढे ना काही मुख्यमंत्री नव्हते. त्यामुळे नव्याने काहीही माननीय एकनाथजी करत नाही आहेत. तर कुणबी नोंद कशी शोधायची, कुणबी सर्टिफिकेट कसं द्यायचं, याची जी परंपरा आहे ती स्ट्रेंथन करतायत. फक्त त्यातली लिथार्जी संपवत आहेत. आणि त्यामुळे भुजबळ साहेबांनाही हे माननीय मुख्यमंत्री म्हणून समजावलं आहे की बाबा ज्याची नोंद सापडणार नाही त्याला सर्टिफिकेट कसं काय मिळेल. आणि सर्टिफिकेट नंतर व्हेरिफिकेशन नावाची मोठी स्टेप असते. इट नॉट नेसेसरी की सर्टिफिकेट मिळाल्यानंतर व्हेरिफिकेशन होणार आहे. त्या व्हेरिफिकेशनला तर इतकं कठोरपणे केलं जातं. त्याच्यामध्ये ज्या खोट्या नोंदी आहेत, म्हणजे जो सर्टिफिकेट देतो त्या अधिकाऱ्याने एक छोटं ॲफिडेव्हिट द्यायचं असतं की मी पुरावे तपासून सर्टिफिकेट देतो. म्हणजे जर एखादं सर्टिफिकेट चुकीचं निघालं तर सर्टिफिकेट घेणाऱ्याला तर दोषी पकडलं जातं, त्याला जेलमध्ये जायला लागतं. सर्टिफिकेट देणारा तो जो प्रांत असतो, डेप्युटी कलेक्टर असतो, त्याच्यावरही कारवाई करण्याची कायद्यामध्ये प्रोव्हिजन असल्यामुळे कोणालाही नोंदी नसताना खोटं सर्टिफिकेट दिलं जाणार नाही. भुजबळांचा नेमका त्या नोंदीलाच विरोध होता. मराठवाडा वगळता इतर ज्या भागामध्ये नोंदी काढल्या जातात, सरसकट नोंदी काढल्या जातात, त्यालाच विरोध आहे. मी पुन्हा तुम्हाला अंडरलाईन करेन, कारण तुमच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसाला विषय कळत असतो की अशा प्रकाराने नोंदी नसताना खोटं कुणबी सर्टिफिकेट, खोटं SC सर्टिफिकेट, खोटं ST सर्टिफिकेट, इव्हन खोटं 8 लाखापेक्षा कमी उत्पन्न असणारं जे इकॉनॉमिकल बॅकवर्ड सर्टिफिकेट आहे हे नोंदी नसताना, पुरावे नसताना दिलं तर देणाऱ्या अधिकारावर कारवाई होते. ती कारवाई जेलमध्ये जाण्याची सुद्धा आहे. तर कोण रिस्क घेईल ना? कोण सांगितलं की 2-4 असे कुणबी प्रमाणपत्र आम्ही मुख्यमंत्र्यांना सादर केलेले जे बनावट अशी जी बघा, या एवढ्या मोठ्या देशामध्ये अशा घटना होत असतात, पण त्या घटनांवर कारवाई नाहीये का, शिक्षा नाहीये का? असं होऊ शकतं ना. अहो, प्रांत कार्यालयात जायचं नाही आणि खोटी सर्टिफिकेट छापतात की नाही, युनिव्हर्सिटीची डिग्री सर्टिफिकेट छापतात, तर कोण कोणाला अडवणार? तर ते शोधायचं असतं, कारवाई करायची असते. दादा, मराठा समाजाचे बांधव जे आहेत ते मुंबईला आंदोलनासाठी येत आहेत. नांदेड पोलिसांनी ट्रॅक्टर घेऊन येऊ नये म्हणून त्यांना नोटिसा बजावल्या. असं आहे की पोलिसांचं कायदा सुव्यवस्था राखणं एक काम आहे आणि त्यामुळे त्यांनी तसा विचार केला असेल. दादा, अधिवेशन झालंय, अधिवेशन काळामध्ये विकास कामं कुठली चर्चा झाल्याचा आरोप जो आहे तो विरोधकांकडे वारंवार केला जातो गेल्या 15 दिवसामध्ये. नेमकं आता अधिवेशन संपले, काय झालं की
विरोधकांचं काय झालंय की नाचता येईना अंगणवाकडे. सदस्य मुळात मुठभर, त्यातले निम्मे उपस्थितच राहत नव्हते, आले तर सह्या करून जात होते आणि त्यामुळे मग काय उरतं हाताशी तर सरकारवर आरोप करणं उरतं. आरोप हे पुराव्याच्या आधारे करायचे असतात. या अधिवेशनात जेवढं कामकाज झालं, रात्री 2-2 वाजेपर्यंत कामकाज झालं. रोज रात्री 2ला मी झोपायला जायचो कारण मी संसदीय कामकाज मंत्री आहे. त्यामुळे कामकाज खूप झालं, विकासाच्या कामावर खूप चर्चा झाली, विदर्भाला खूप न्याय दिला गेला. आता धानाला 20,000 रुपये जो बोनस मिळाला तो आजपर्यंत कधी मिळाला नव्हता. संत्री एक्सपोर्ट होताना बांगलादेशने इम्पोर्ट ड्युटी वाढवली तर ती निम्मी सरकारने बेअर केली, ती जवळ 200 कोटी आहे. दुधाला 5 रुपये लिटर हे डायरेक्ट शेतकऱ्याच्या खात्यात जाणार, जे आतापर्यंत गेले नव्हते. मोठी यादी आहे, आता एवढा वेळ नाही. पाटील प्रकरण गेले 2 ते 3 महिने सुरू होतं, त्याच्यावरही खूप चर्चा झाली अधिवेशनामध्ये. मात्र शेवटचं जे काय ते ठाकूर यांच्यावर कारवाई करण्याची एक मागणी होत होती ती अजून मात्र झालेली नाही. असं आहे की अधिवेशनामध्ये परमेश्वराने जरी मागणी केली तर ती जेवढी मान्य करता येईल तेवढीच करता येते. त्याप्रमाणे माननीय गृहमंत्री देवेंद्रजींनी, उपमुख्यमंत्री देवेंद्रजींनी ललित पाटील या विषयामध्ये जे प्रश्न उपस्थित झाले त्या सगळ्याला अतिशय लॉजिकल उत्तरं दिलेली आहेत. समाधान झालं असं माणूस नावाचा जो जिवंत प्राणी आहे त्याचं कधी होतच नसतं. दादा संसद पत्रकार आहेत 2 मिनिट. नाही, पत्रकार नसेल तर बाजूला थांबू पण नका बाजूला. अधिवेशन सुरू होतं, 141 खासदारांचं निलंबन झालं. गेल्या 2-3 दिवसापासून हे सगळं कोण आहे बघा, कोण आहे? 2 मिनिट थांब ना कशाला प्रश्न विचारतो? 2 मिनिट थांब ना दादा. आज सुप्रिया सुळे देखील दादा आंदोलन करतायत. तुम्ही इतके दिवस झाले या सगळ्या संसदीय कार्यमंत्री आहात, राजकारणात आहात. आतापर्यंत कधी एवढ्या खासदारांचं निलंबन झालं नव्हतं असा आरोप आता विरोधकांकडून केला जातो. असं आहे की चूक केल्यानंतर कारवाई करायची नाही असं झालं तर समाजामध्ये बेशिस्त वाढेल. त्यामुळे चूक झाल्यानंतर कारवाई होणार. ओके, देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.